कॅन्डिडेट डिक्लेअर जायना तेजेर मातसो नाही म्हाका एक तुमकां सगळ्यांक याद करून दिवपाक जाय म्हणजे काही दिसा पयलीं अमित पाटकर आमचो कॅन्डिडेट डिक्लेअर कित्याक जायना म्हणून प्रश्न विचारतालो आमचे कॅम्पेन सुरू खंय जाला हाजेर प्रश्न विचारतालो पण म्हाका ताका आज प्रश्न विचारूंक जाय की आज तुमचे कॅन्डिडेट अजून डिक्लेअर कित्याक जायना दुसरें ताच्या पेक्षा एक म्हत्वाची गजाल म्हाका दिसता काल घडल्या काल उलयता आसतना म्हणजे आज पर्यंत आमी इंडी एलायन्साचो खूब बोवाळ आयकला म्हणजे त्यो व्हडल्यो व्हडल्यो सभा जावं किंवा आमचो आम आदमी पक्ष आसूं बाकीचे पक्ष आसूं तांणी खूब गजाली सांगले की आमी इंडी एलायन्स म्हणून झगडटले बट काल आम आदमी पक्षाचो गोवा राज्याचो प्रेसिडेंट अमित पालेकारान सांगला की अमित पाटकर आपलो फोन सुद्दां घेना आनी म्हाका दिसता काँग्रेसीचो कॅन्डिडेट जातलो हें आतां जवळ जवळ निश्चित जाला म्हणजे तांकां कॅन्डिडेट सापडलो जाल्यार पण आनी तांचे टायम आसा म्हणजे 19 तारखेक लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन सो म्हाका दिसता 18 तारीख पर्यंत तरी तांकां मिनिमम काँग्रेसीक कॅन्डिडेट सोदपाक टायम आसा पण जो मनीस किंवा जो पक्ष आपल्या एलायन्स पार्टनराचो फोन घेना तो जनते कडेन अवेलेबल आसतलो काय आनी हो प्रश्न म्हाका अमित पाटकराकूय विचारूंक जाय आनी काँग्रेस पक्षाकूय विचारूंक जाय तांणी भाजपाचेर आमी जशें म्हणलें की पयल्या लिस्टान नॉर्थ गोवा क्लियर जाल्ले आनी आमचे सिटींग खासदार आसा आनी म्हाका दिसता खंय तरी इट वॉज एक तांच्या कामांक एक आमी पावती म्हणून पयल्या लिस्टान पयले साऊथ गोवाक मातसो विलंब जालो पण तरी आसतना ताजेर फकाणां मारपी काँग्रेस आज इतले दीस जाले म्हाका दिसता 10 पेक्षा अदीक मतदारसंघ आमच्या साऊथ गोवा कॅन्डिडेटान ऑलरेडी टूर केले कार्यकर्त्यांच्यो भेटी गाडी घेतल्यो आनी आज तुमी पळयता की आज एक आनी एक गजाल जी डेव्हलपमेंट घडल्या म्हणजे खंय तरी गिरीश चोडणकराचो आवाज आशिल्ली एक व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप व्हायरल जाता तर काँग्रेसीन आशिल्लो हो संघर्श आनी हे काँग्रेसीनूच न्हय म्हणजे एक काँग्रेसीचे सदांच वेलविशर असणारे राजाराव ग्रासियास हे सुद्दां काल आनी पयर सांगला की अमको कॅन्डिडेट मेळना जाल्यार खंय तरी आपलो सुद्दां उबो रावपाची तयारी आसा म्हणजे म्हाका इतलेच लोकांक सांगपाक जाय की काँग्रेस आनी इंडी एलायन्सान आशिल्ली धुसफूट म्हाका दिसता ही जनतेक केन्नाच भलायक पडची ना आनी जेन्ना आमी आज अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार म्हणटा तर लोकांच्यो ज्यो आशा अपेक्षा आसा त्यो केंद्र सरकारान बऱ्यान बऱ्यो करून घेवपाक गोंयचे दोनूय सीट आमी दिवचे हें हांव गोंयकारां कडेन मागता इजी इलेक्शन जातलें कित्याक कॅन्डिडेट आजून डिक्लेअरूच जावना इजी इलेक्शन नाही हांव खंयचेंच इलेक्शन हें इजी नासता आनी भाजपा तुमी मुद्दम पळयला म्हणजे ते पंचायतीचें इलेक्शन आसूं एसेंब्ली इलेक्शन आसूं किंवा लोकसभा खंयचेंच इलेक्शन आमी इजी घेना खंयच्याच वोटराक आमी फॉर ग्रांटेड घेना पण आमी जे म्हणजे काँग्रेस खूबदां करतना तांकां विशय नासता म्हणजे खंय तरी एक नेगेटीव विशय घेवन वचप आमी आमचे 10 वर्साचे रिपोर्ट कार्ड नरेंद्र मोदीजी हांचें नेतृत्व हें घेवन लोकां पर्यंत वचलें इजी डिफिकल्ट म्हाका तातूंत वचपाचें ना पण म्हाका दिसता ज्या पक्षाक कॅन्डिडेट मेळपाक इतली डिफिकल्टी जाता ते प्रचार केन्ना करतले आनी कितें करतले हो म्हाका दिसता एक प्रश्न उरता तेंचो अलायन्स पार्टनर आसा जो अमित पालेकर ते म्हणटा की तेंचे कडेन कॅन्डिडेट खूब आसल्या कारणान तांकां खंय तरी कॅन्डिडेट सिलेक्ट करपाक त्रास जाता नाही कॅन्डिडेट जर खूब आसा जाल्यार हांवें तुमकां ते सांगलें 18 पर्यंत तांकां टायम आसा कारण 19 इज द लास्ट डे ऑफ फायलिंग तर तांणी इतली पण तुमी आज पळयला म्हणजे काही कार्यकर्ते काल एका कॅन्डिडेटाच्या घरा गेल्ले दुसरो जो पोटेन्शियल कॅन्डिडेट आसा ताणें ऑलरेडी प्रचार सुरू केला तर कॅन्डिडेट चड आसप हो विशय ना म्हणजे इच्छूक खूब असतात पण आज तुमी पळयात भारतीय जनता पार्टीचो कॅन्डिडेट डिक्लेअर जालो की सगळे कार्यकर्ते सगळे प्रॉबेबल कॅन्डिडेट्स ऑल्सो हे एकजुटान कामाक लागल्यात तशें काँग्रेसीन दिसना काँग्रेसीन आज जी चलिल्ली धुसफूस ती फक्त वाढत वतली कॅन्डिडेट डिक्लेअर जायना हे एक प्रॉब्लेम कॅन्डिडेट डिक्लेअर जालो की काँग्रेसीचे 1000 प्रॉब्लेम सुरू जातले हे हांव आजूच सांगता शिस्त ना म्हणटा काँग्रेसीची जर शिस्त आशिल्ली म्हणजे थंय जर तुमी पळयचे आमी विकसीत भारत आनी तांचे विकसीत गांधी हो जर म्हाका दिसता मुद्दो सोडलो जाल्यार तांकां शिस्त ना हें सिद्ध जालां आनी जर एलायन्स पार्टनर परत विचारता जर एलायन्स पार्टनराचो फोन घेवपाक अमित पाटकरा कडेन टायम ना तो आनी लोकांचे विशय कितें आयकतलो काल एक दिल्लीक सभा जाली प्रोटेस्ट जालो हेजेर अरविंद केजरीवालाचेर थंय बरे 15 लाख कितें लोक सगळे जमा जाले तेजेर तुमकां इफेक्ट जातलो काल जे रामलीला मैदानाचेर जो काल विशय जाला तो खंय तरी भ्रष्टाचार बचाव आनी परिवार बचाव हाचेर जाला म्हणजे एक काल तांणी विचार म्हणजे तुमी बरे जाले हो प्रश्न विचारलो तो ते म्हणटात की खंय तरी BJP हे आपल्या ऑपोनंटांक विक्टिमायज करता
ताजेर न्हय म्हजे कडेन एक व्हेरी इंट्रस्टिंग डेटा आसा आनी हांव तो आज मुद्दाम घेवन आयिल्लो. लालू प्रसाद यादव जेन्ना जेल जालो ते 1997 1997 BJP सरकाराचेर नाशिल्ली. तो झारखंड मुक्ती मोर्चाचो शिबू सोरेन जेन्ना जेलीन गेलो तो 2006 तेन्ना BJP सरकारान नाशिल्ली. DMKचो ए राजा आनी कनिमोई म्हणजे जी आता मुख्यमंत्र्याची भयण आसा ती जेलीन गेली 2011 UPAचे सरकार आशिल्लें. करुणानिधी सुद्धा जेन्ना जेलीन गेल्लो तेन्ना BJPचे सरकार नाशिल्लें. कलमाडी काँग्रेसचो लिडर कॉमनवेल्थ स्कॅमा खातीर भितर गेलो 2010 मनमोहन सिंगाचे सरकार आसतना. मुलायम सिंग यादव 2007 जेलीन गेले इन डिसप्रपोर्शनेट एसेट केस. आनी एक व्हेरी इंट्रस्टिंग म्हणजे तुम्ही म्हणटा जे विक्टिमायझेशन आसूंक शकता. नॅशनल हेराल्ड केसीन काँग्रेसीन सांगलें की आमी खंय तरी सोनिया गांधी आनी राहुल गांधीक विक्टिमायज करता आनी तांचे जे सरकार म्हणजे सरकारान जे एक्शन घेतला ती केस केन्ना ओपन जाली हें म्हाका दिसता काँग्रेसीन उत्तर दिवपाक जाय. 2013 दिल्ली हायकोर्टान सांगलें की नॅशनल हेराल्डान घोटाळो जालासो दिसता हाजें इन्व्हेस्टिगेशन करपी BJP खंय आशिल्ली 2013. आनी इतलेंच न्हय तर बोफोर स्कॅम म्हणजे जे सगळ्याकीन गाजिल्लें काँग्रेसीचे सगळ्याकीन व्हडलें स्कॅम हे 1990 केस रजिस्टर जाल्ली. तर खंय तरी काँग्रेसीन केल्लें करप्शन इतलें आशिल्लें की तांकां स्वताचेरूच केसी घालच्यो पडल्यो बिकॉज ऑफ कोर्ट प्रेशर. तर काल जें जाल्लें तें परिवार बचाव आनी भ्रष्टाचार छुपाव हो काल जाल्लो. ताजेर म्हाका दिसता डेमोक्रेसी वाचोवपाचो कांयच संबंद नाशिल्लो. आनी काल एक 4-5 दीस पयलीं जी ED कडेन इन्क्वायरी जाल्ली तितून बहुजन समाजाच्या लिडरांक आपयले म्हणून तुमचेर एक आरोप जाता की तुमी बहुजन समाजाचेर आरोप हें करता टार्गेट. ED इन्व्हेस्टिगेशन इज कन्सर्न हांव ताजेर कमेंट करूंक शकना ते कोणाक आपयतले. बट आज लिकर स्कॅम जाच्या संदर्भान ही सगळें इन्व्हेस्टिगेशन चल्लां. आज तांचो मुख्यमंत्री जेलीन आसा, तांचो उपमुख्यमंत्री जेलीन आसा, तांचो राज्यसभा खासदार संजय सिंग जेलीन आसा. आनी तांकां जेन्ना कोर्टान लास्ट टायम ऑक्टोबरान जेन्ना ताची बेल सिसोडियाची डिनाय केल्ली तांणी हें सांगिल्लें की 300 कोटीच्या अदीक लॉस टू द एक्चेकर हें EDन प्रूव केलां. तर म्हाका दिसता इन्व्हेस्टिगेशन जावनी ताका खंय तरी आतां खूब जातलें धर्म हाजो सगळ्यांचो एक रंग दिवपाचो प्रयत्न जातलो. म्हाका इतलेंच दिसता लोकांनी न्याय वेवस्थेचेर विश्वास दवरचो. जेन्ना जेन्ना न्याय वेवस्था भितर सरल्या म्हाका दिसता तांणी सदांच जस्ट उत्तर दिलां. इतलेंच म्हाका सांगपाक जाय. थँक्यू.